हरिओम त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या वेळी बघा गाशो मेडिटेशन बघितलेलं, गॅशो. त्यानंतर त्यातलेच बघा 3 तंबू असतात गाशोचे. गाशो, रेजिओ आणि चिरिओ. रेजिओ किंवा रेगिओ इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर. नंतर चिरिओ, चिराय-ओ असं सुद्धा उच्चारण फोडून-फोडून केलं तर होतं. हे जर असतं ना, आता गाशोमध्ये पाहिलं आपण, की आपले हात, डावा हात म्हणजे आपलं भौतिक शरीर असतं आणि उजवा हात आपला आध्यात्मिक असतं. हे जर दोन्ही आपण हात एकत्र केले आणि सगळी बोटं जोडली आणि त्यानंतर आपण शांतपणे बसतो, रेकीला कॉल करतो, की रेकी ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित होतो. हा ध्यानाचा एक स्टेप, की ध्यान लागावून रेखी ऊर्जा वाढावी यासाठी आणि रेखी ऊर्जा आपल्या हातामध्ये खूप साठते आणि वाढते लेव्हल 1 मध्ये. त्यानंतर पुढं आपण जात असतो कोणाचा उपचार करण्या अगोदर वगैरे, तर त्याचा रेजिहोचा वापर केला जातो आणि चिरिओचा वापर केला जातो. याने काय होतं, की अंतर्ज्ञान म्हणतो ना, ते वाढतं, की ॲक्चुअली आपण ज्या पेशंटला हील करणार आहोत, त्याला कुठं हील केलं पाहिजे? आत आपोआप इंट्युशन येतं. अंतर्ज्ञान म्हणतो ना आपण. तर ते रेजिहो आणि चिरिओ तुम्ही असे हात जोडून बसलात, ठीक आहे, गाशो मेडिटेशनमध्ये. रेकीला आपण कॉल केला, "हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे ईश्वरीय शक्ती, माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. कारण मला तर मला ते का असं म्हणायचं, कारण मला तसेच माझ्या घरातील कुटुंबांना किंवा तुमचा क्लायंट असेल, तुमच्या घरातील व्यक्ती असेल, या व्यक्तीला किंवा संपूर्ण ब्रह्मांडाला, ब्रह्मांडातील साऱ्या शक्तींना मी पवित्र शक्तींना आवाहन करतो, की या समस्त वेळी समंत योगींना किंवा डॉक्टर मिकाऊ सरांना, की सगळी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित होऊ द्या, प्रवाहित होऊ द्या, प्रवाहित होऊ द्या. ठीक आहे. असं जेव्हा बोलतो, तेव्हा आपल्या हातामध्ये एक ऊर्जा क्रिएट व्हायला लागते. आपले चुंबकासारखे हात खेचले जातात. तुम्ही बोलला की. हातामध्ये ऊर्जा प्रवाहित व्हायला लागते. जेव्हा ऊर्जा प्रवाहित व्हायला लागते, तेव्हा आपण 5 किंवा 10 मिनिट हिलिंग करण्या अगोदर शांतपणे असं बसायचं असतं. हात जोडून असे बसला, छातीसमोर हात आणि आपला श्वास पडताना कुठल्या बोटावरती पडावा? मधल्या. आणि मग आपण जे काही हील करणार आहोत किंवा कृतज्ञता व्यक्त करणार आहोत किंवा एक्स-वाय-झेड व्यक्तीला हील करणार आहोत. सपोज किशोर सर आहेत. तर हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे डॉक्टर मिकाऊ सर उपस्थित राहो, किशोर कुमार सर आहेत. यांना आपल्याला हील करायचं आहे. तर समस्त ईश्वराची संपूर्ण शक्ती माझ्या हातामध्ये प्रवाहित होऊन दे व त्यांना नेमक्या कोणत्या ठिकाणी हीलिंगची गरज आहे, याचं मला काहीतरी सुचव. अंतर्ज्ञानाने किंवा काहीतरी मला हिंट मिळू दे, हिंट. आता ते झोपलेत. ॲक्चुअली त्यांना कुठं प्रॉब्लेम आहे, कुठल्या चक्रात प्रॉब्लेम आहे हे माहिती नाही किंवा ॲक्चुअली कुठं काय दुखतंय, स्पेसिफिक कळत नाही कोणाकोणाला कुठं काय होतंय आणि ॲक्चुअली जरी माहीत असलं तरी त्या प्रॉब्लेमसाठी कुठं हील केलं पाहिजे. आपण नाही चक्रांचं आठवलं, नाही कुठलं आठवलं. तर ऑटोमॅटिक आपल्याला एक इंट्युशन आपलं बुद्धी काम करते. म्हणतो ना सबकॉन्शियस माइंड म्हणजे देवाची शक्ती आपल्याला किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला सांगू लागते मनातल्या मनात डोक्यात विचार येते, या किशोर सरांना या छातीच्या ठिकाणी किंवा हार्ट चक्र किंवा थ्रोट चक्र किंवा मणिपूर चक्र, मूलाधार चक्र या ठिकाणी हील कर. ऑटोमॅटिक येतं ते. तुम्हाला विचार काहीच करायचा फक्त क्वेशन टाकायचा की या व्यक्तीला किशोर कुमार सरांना मी कुठे हील करू किंवा यांना हीलिंग करण्यासाठी मार्गदर्शन करा. नेमकं त्यावरती तिथे उपचार करता यावेत. यासाठी याचा पुढं उपयोग होत असतो. मग यासाठी आपण काय म्हणतो रेजिओ. मग आपण बसलो. आता हे गाशो तुम्ही शिकलात काय आहे ते रेजिओमध्ये. हे परत तुमचं सुरू झालं मेडिटेशन गाशोचं. गाशो संपल्यानंतर रेजिओची स्टेप सांगितली. हे ब्रह्मांडीय ऊर्जा मला एक्स-वाय-झेड या व्यक्तीला उपचार करायच्या तुमच्या माध्यमातून मी एक माध्यमच आहे. तरी या व्यक्तीला हील करताना जिथं कुठं काय अडचण असेल ती सांगावी. त्याचप्रमाणे मला कुठं हील करावं नेमकं त्याचं मार्गदर्शन करावं. आता हे मार्ग शांत बसायचं असे डोळे करून श्वास मधल्या बोटावरती चालून द्यायचा. हळू तुम्ही त्या व्यक्तीला इमॅजिन करायचं तुमच्या थर्ड आय समोर, की या व्यक्तीला नेमकं कुठं हील करावं. मग तुम्हाला असं मनामध्ये त्या व्यक्तीचं चित्र, ऑर्गन दिसू लागतो. कधी-कधी त्या व्यक्तीमध्ये काय शक्ती आहे, काय निगेटिव्हिटी आहे, हे सुद्धा दिसू लागतं यामध्ये. किंवा त्या व्यक्तीचा कुठला पार्टला काय इश्यू आहे, तो कुठला डॅमेज होतोय किंवा कुठला खराब व्हायला लागलाय, किडनी असेल, काय असेल, तर ते तुम्हाला समजतं, दिसतं. मग तुम्ही ॲक्युरेट त्या ठिकाणी हील करायचं असतं. इथंही 10 मिनिट परत 5 मिनिट ते 10 मिनिट शांत बसायचं. मग तुम्हाला आली कमांड, की ती इथं-इथं हे आहे, तर रेजिओ मग येतं चिरिओ.
मग या चिरिओच्या मेडिटेशनमध्ये चिरिओ, रेजिहो, गाशो, पहिल्यांदा गाशो, रेजिहो, चिरिओ असं लक्षात ठेवा. मग यामध्ये आपण त्यामध्ये कुठं नाही कुठं फोकस करत असतो मेडिटेशनमध्ये, की उत्तर मिळावं, उत्तर मिळावं. बसायचं शांत 5 ते 10 मिनिट द्यायचं. किमान 20 मिनिट जर दिली ना, तुम्हाला सांगतो 20 मिनिटात तुम्हाला तुम्हाला उत्तर मिळतं. मी कुठं त्यांना हील करायचंय, नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि कुठं हील केलं पाहिजे. मग आपल्या मनात कृतज्ञतेची भावना बी ठेवायची, की मी सगळ्यांच्या प्रती प्रेम व्यक्त करत आहे. सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करायची. कृतज्ञता बी हा भाव ठेवायचा हे करत असताना. मग हे होत असताना आपल्याला रेकीचे संकेत म्हणजे कुठं हील करायचंय, मग कुठल्या पद्धतीमध्ये, कुठं लहान मुलं असेल किंवा मोठा माणूस असेल, त्याचं काही नाही काही दिसू लागतं, की त्याला कशामुळे रोग झालाय, कशामुळे आता उपभोगतोय, त्रास होतोय किंवा पास्ट लाईफचं काय आहे का त्याला, इथं तुम्हाला समजू शकतं. तुम्ही जर याचं प्रॅक्टिस केलं तर. मग आपण जे समोरच्याला उपचार करणार आहे, त्याच्या कल्याणासाठी करत असतो, म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणासाठी. मग आपला हात एकदम असं डोळ्यासमोर इथं समोर असतात. मग तुम्ही रेजिओ करत आलात. रेजिओला सुरुवात केली, की हे हात आपल्या थर्ड आय समोर घेऊन यायचा. म्हणजे मधलं बोट असंच थर्ड आय समोर घेऊन यायचं आणि ते क्वेशन टाकलेलं असतं. मग तुमच्या हातातून ऊर्जा वाहू लागते. ते चित्र दिसू लागतं. मग आपल्यामध्ये नवीन वेगळं काहीतरी म्हणतो ना अंतर्ज्ञान, त्यावर विश्वास ठेवायचा. काहीतरी मेसेज येऊ लागतात डोक्यामध्ये, इथं हात करा, तिथं हात लावा, तिथं करा. मग ऑटोमॅटिकली तुम्ही तिथं फील करू शकता. आता दुसरं आहे चिरिओ. चिरिओ यात काय असतं, जेव्हा आपण हे दोन्ही करतो, आपण काय करत असतो, आपला क्लायंट असतो, त्याचं क्राउन चक्र असतं. आता आपल्या हातामध्ये ऊर्जा येते, ऊर्जा वाढते. कारण आपण विचारलं असतं, ब्रह्मांड सांगत असतं त्यानंतर. कुठं काय करायचंय नेमका हात त्याच्या क्राउन चक्रावरती धरलात तुम्ही. प्रॅक्टिस करत असताना. तर मुकुट चक्र म्हणतो आपण मराठीत. क्राउन चक्रावरती धरल्यासाठी तुम्हाला सिग्नल येईल. आणखी कुठं-कुठं गरज आहे तुम्हाला जायची. म्हणजे कुठं-कुठं हील केलं पाहिजे. ऑटोमॅटिकली तुमचा हात डोळे बंद असताना क्राउन चक्रावरती धरला आपल्या क्लायंटच्या, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला चिरिओद्वारे या मेडिटेशनच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा कुठं पार्ट काय आहे, तिथं हात घेऊन जातो. ऑटोमॅटिक खेचला जातो आपला हात त्या एनर्जीद्वारे. मी म्हणतो ना रे, की तुम्हाला पुढच्या लेव्हलमध्ये हाताने चक्र कशी चेक करायची हे तुम्हाला थोडंसं समजेल. मग थर्ड लेव्हलमध्ये तर खूप तुम्हाला चांगलं आहे, की तुम्ही तुमच्या थर्ड आयने चक्र चेक करू शकता लोकांची. ते म्हणतात ना, कोणी त्याचा वापर करा, फलाने वापरा, तर त्याची गरज पडत नाही. ॲडव्हान्स पद्धतीने आपण जात असतो. मग हा अंतर्ज्ञानाचा वापर करून आपण आपलं शरीर, चेतना, मन एकत्र जोडून घेत असतो. मग आपण आपला आत्मा उत्तरं देऊ लागतो, ईश्वर उत्तरं देऊ लागतो ना, आपलं एकदम हे होतं, पॉवर वाढत असते. त्या व्यक्तीला ऑटोमॅटिकली क्राउन चक्रावरने आपला हात ऑटोमॅटिकली जिथं एनर्जीची गरज आहे, तिथं आपला हात हळू-हळू ऑटोमॅटिक लूज सोडून द्यायचा नंतर हात असा धरला ना, त्याच्या कुठं प्रॉब्लेम आहे, ॲक्युरेट तिथं जाऊन हात काम करत असतो आणि तिथं जाऊन थांबतो आणि तिथंच एनर्जी काम करत असते. मग ह्याला म्हणत असतो गाशो. गाशो मेडिटेशन कशासाठी? आपलं अंतर्ज्ञान किंवा आपलं ध्यान लागण्यासाठीची. रेजी हो कशासाठी? की तुमच्या प्रश्नांचं कुठं हील करावं, कुठं नाही. कमी वेळात आपल्याला हील करायचं असतं. प्रत्येकाला तुम्ही 24 अंग आणि 12 अंग झोपून नाही करू शकत. तर हे एक आयडिया मिळत असते. अंतर्ज्ञान वाढत असतं आणि इंट्युशन पॉवर जबरदस्त ब्रेन काम करत असतं. म्हणजे निसर्गाची किंवा रेकीची आपल्याला साथ मिळत असते. त्याचप्रमाणे जोशीन, कोकुयो असलं हे असतं. ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन असतं हे सुद्धा. आता हे कुठं काय जास्त माहिती नाही, पण माहिती सांगतो ना. जोशीन, कोकुयो हे आपलं स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन असतं. आपलं मन, शरीर शुद्ध करण्यासाठी. श्वास घेण्याची एक पद्धत असते. श्वास घेताना काय म्हणायचं असतं, जोशीन मनातले म्हणायचं असतं, कोकू हो. माझा शुद्ध श्वास आतमध्ये येत आहे किंवा माझा अशुद्ध श्वास बाहेर जात आहे, अशा कल्पना करायच्या असत्या. असं ध्यान हळू करत गेला 5 मिनिट, 5 मिनिट. तुम्ही जर म्हणला, की माझ्यामध्ये माझ्या सद्गुरूची किंवा तुमचा आवडते व्यक्ती असतात. तुम्हाला चांगले गुण म्हणतो ना आपण चांगल्या गोष्टी किंवा आपण दत्तगुरू म्हणाल, की दत्तगुरूंच्या कृपेने माझ्या शरीरामध्ये स्वच्छ आणि शुद्ध श्वास येत आहे आणि दत्तगुरूंच्या कृपेने अशुद्ध श्वास बाहेर पडत आहे. हे एक आपलं स्ट्रेस, अँक्साइटी काय म्हणतो ना, हे कमी करण्यासाठी मेडिटेशन असते. उभं राहूनही करू शकता किंवा गाशो स्थितीत बसून करू शकता डोळे बंद करून. नाकाने पण श्वास घेताना एकदम हळू घेत असतो आणि म्हणत असतो ना आपण अशुद्ध श्वास सोडतोय म्हणजे आपलं टेन्शन किंवा आपल्याला असलेला स्ट्रेस वगैरे तो बाहेर सोडतोय. या प्रक्रियेमध्ये श्वास बी स्लो घ्यायचा आणि सोडायचा बी स्लो.
आपल्यातली जी काही दुर्गंधी असते ना, पट, 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 पट श्वासाद्वारे बाहेर पडत जाते आणि माणूस रिलॅक्स होतो. ज्यावेळी हीलिंगसाठी कोण येतो, त्यावेळी तो माणूस स्ट्रेसमध्ये असतो किंवा काय असतो किंवा तुमच्या घरात काय असेल किंवा तुम्ही, त्यावेळी या मेडिटेशनचा उपचार करायचा. मग सर्व दिशांना आपण प्रकाश आहे असं बघायचा. श्वास घेतानाच आपल्या शरीरामध्ये शुभ्र प्रकाश येतोय. श्वास सोडताना आपल्या शरीरातील सगळा जी काही निगेटिव्ह काळी एनर्जी बाहेर पडते, नष्ट होते. हे ध्यान आपण नियमितपणे केलं तर रेकीशी आपलं खूप चांगलं नातं जुळतं. बऱ्याच काही गोष्टी आपल्या चांगल्या घडून येतात. आणि एक असतं डॅन-टियान नावाचं नाभीसाठी असतं आणि आपलं म्हणतो ना जांग वगैरे हाडांच्या दरम्यान ओटीपोटी स्थित आहे. तर तिथे एक आपला ऊर्जाचा साठा असतो. ही ऊर्जा रेकी ऊर्जा असते ना, तर 2 बिंदूशी कनेक्ट होण्यासाठी थोडासा वेळ देत असतो आणि आपलं चैतन्य वाढवू शकतो डॅन-टियान मेडिटेशनद्वारे. आणि हे रेकी ऊर्जाचं चॅनल आहेत आणि आपल्या काय म्हणतो आपण, आपलं जी नाभी असते तिथं आपण श्वास घ्यायचा, थांबवायचा थोडासा आणि परत श्वास सोडायचा. श्वास घेत असताना पांढरा प्रकाश बघायचा. आपलं डोकं, शरीर याच्या मध्यभागी एकदम आपण म्हणतो ना, काहीतरी पांढरा शुभ्र प्रकाश भरत आहे, कल्पना करायची. इन्हेल, एक्झेल आपला श्वास चालतो किंवा श्वास जातो, तर आपल्या शरीराच्या सर्व भागांमध्ये पसरत असतो. ही बरी होण्याची एक प्रक्रिया होत असते. जर हा रेकीचा श्वास घेतला, तर आपल्यामध्ये ऑटोमॅटिक आपण हात नाही ठेवला, काय नाही ठेवला, कमी वेळामध्ये आपलं हीलिंग होत असतं. मग आपण श्वास सोडत असताना आपल्या शरीरात येणारा श्वास हा शुभ्र, जाणारा श्वास दुर्गंध आणि हा कुठं फक्त नाभीसाठी असतो. त्याला डेंटियान वगैरे आपण म्हणतो. आता हे तुम्ही नावं ऐकलीत का नाही मला माहीत नाही. अशा पद्धतीने हा आपण म्हणतो अ, 3 मिनिट काय म्हणतो काय शिकवतो मला? गाशो, रेजिओ, चिरिओ चिराल, चिरीव. हां, आणखीन पुढचे 2 डेंटियान आणि आणखीन एक ते काय करतो? काय जोशीन होतं? कोकिगो आणि कसं बरं सर काही शिकवतच नाही म्हणायचं. जोशीन कोक्यू कोकिगो स्ट्रेस हो कमी करण्यासाठी मेडिटेशन असतं. तर हे सगळे मेडिटेशन याच्या अशा-अशा प्रकारे केली जातात. आता मी तुम्हाला माहिती सांगितली, थिअरी सांगितली. आता हे तुम्ही तसं-तसं त्या-त्या पद्धतीने करा. म्हणजे तुमचं आणखीन तुम्हाला सोप्या पद्धतीने कळेल. ठीक आहे? शब्द अवघड आहेत. हं. थोडंसं ते बघितलं तुम्ही तुम्हाला समजेल. कारण हे तुम्हाला कुठंच ऐकायला आपल्या इथं मराठीमध्ये खूप कमी मिळेल. ते रेजिओन, कोणी शिकवलं माहीतच नाही तर काय बऱ्यापैकी जणांना माहीतच नाही तुम्हाला सांगतो. त्यामुळं कुठं YouTubeला वगैरे फार कमी याच्याबद्दल माहिती आहे. आणि खालचे 2 तर सोडूनच द्या विषय. कुठंच मिळणार नाही तुम्हाला ऐकायला मेडिटेशन. कारण ते इथं कोणाच्या ह्याच्यामध्ये नाहीत. हे खूप जुनं सुद्धा आहे आणि काही नवीन सुद्धा भाग आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथपर्यंत सगळ्यांना समजलं मी आशा करतो. तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मी हक्काने सांगतोय प्रत्येकाने हे करावं. आपल्या व्हिडिओजमध्ये अधिकची माहिती देत असतो. तुमच्याच उपयोगी माहिती देत असतो. तर तुम्ही त्या कृतज्ञतेची भावना म्हणून रेकीचे 5 नियम येत असतात. प्रिन्सिपल किमान ते आठवून तरी तुम्ही त्याचा एक तरी फॉलो करा नियम. हीच तुम्हाला प्रार्थना करतो. बस असेच व्हिडिओ पाहत राहा YouTubeवर.